केवढी असायला पाहिजे संतांच्या अंगी, तर जेवढी नाथरायांच्या अंगी होती बघा. एकदा नाथराय गंगेवरती आंघोळीसाठी गेले होते आणि वापस येत असताना नदीच्या वाळवंटावरती एक डुकराचं पिल्लू तडपडताना त्यांना दिसतं. कशाचं? डुकराचं. कशाचं पिल्लू? डुकराचं पिल्लू. बाबा कशाचं पिल्लू? कशाचं पिल्लू? तुम्ही कीर्तनात बसायचं, मला वाटलं कीर्तनात नाहीत म्हणून मी तुम्हाला विचारलं. विठाला विठाला कशाचं पिल्लू वाळवंटामध्ये त्यांना तडपडताना दिसतं? मी काय अशी फिरंगी गिरंगी भाषा बोलायली की काय बरं? उर्दू कळती का? पण मला येत नाही, मला मराठी एकच येते. कशाचं पिल्लू होता? डुकराचं पिल्लू होतं आणि ते त्यांना तडपडताना तिथं दिसतं. तेव्हा नाथराय त्या पिल्लाच्या जवळ जातात आणि जवळ गेल्याच्या नंतर त्या पिल्लाला आपल्या जवळ उचलून घेतात आणि आपल्या घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुतात वगैरे, त्याच्या कानाचं काही थोडं खायला देतात, त्याला पाणी पाजतात. तेव्हा नाथरायांच्या घरची नाथरायांजवळ येतात आणि म्हणतात, बाबा अहो ते गलिच्छ डुकराचं पिल्लू आहे, कशाला तुम्ही त्याला घरी घेऊन आले? अहो तुम्ही हात घाण होतील तुमचे, तुमचं अंग घाण होईल. तेव्हा नाथराय म्हणतात, अरे बाबा मी आज काय गलिच्छ होणार, आज काय घाण होणार, माझा देह पहिलाच गलिच्छ आहे आणि आता काय गलिच्छ होणार. नाथरायांच्या घरचे सर्व निघून जातात. सांगायचं एवढंच की संतांच्या अंगी केवढी दया होती, संतांच्या अंगी केवढी दया होती. एक असाच दृष्टांत सांगतात बघा. एक साधू गंगेवरती आंघोळ करत होते आणि आंघोळ करत असताना एक विंचचं पिलू त्यांना असं पाण्यामधून वाहत जाताना दिसतं. तेव्हा त्या साधू त्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी आपल्या हातावरती घेतात. जसं त्या पिल्लाला ते साधू हातावरती घेतात तसं ते पिल्लू काय करतं, त्यांना दंश करतं. बोलून चालून ते कायचं पिल्लू होतं? विंचवाचं. जसं ते साधू हातावरती घेतात तसं ते पिल्लू त्यांना दंश करतं आणि ते वेदना होतात म्हणून हात झटकतात. तसं ते पिल्लू परत पाण्यामध्ये पडतं. पाण्यामध्ये पडतं. परत ते साधू त्याला वाचवण्यासाठी हातावरती घेतात. परत ते पिल्लू त्यांना दंश करतं. परत ते साधू हात झटकतात, परत ते पाण्यामध्ये पडतं. असं अनेक वेळा होतं. तेव्हा बाजूला एक सद्गृहस्थ उभा होता. तो सद्गृहस्थ म्हणतो, बाबा अहो कधीपासून तुम्ही त्या विंचवाच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते पिल्लू तुम्हाला दंश करत आहे, जाऊ दे ना, मेला तर मेला, आपल्याला काय करायचं त्याच्यावरून. तेव्हा ते बाबा खूप छान उत्तर देतात. ते म्हणतात, अरे ते 60 ग्रॅमचा असून त्याचा वाचवण्याचा गुणधर्म सोडत नाही, त्याचा चावण्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी 60 किलोचा असून त्याचा वाचवण्याचा गुणधर्म का सोडू? विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की संतांच्या अंगी केवढी दया असते. संत क्षमा किती असायला हवी हो, जेवढी महाभारतातील द्रौपदीच्या अंगी होती. कुरुवंशामधील द्रौपदी जी आहे पांडवांची पत्नी. पांडवाची कोण होती द्रौपदी? हा हा कोण होती? मला पण झोप यायली. मी एकदा चहा पिऊन येऊ का? हा तुम्ही बोलतच नाहीत, लयच लाज झाल्या गड्या. विठाला विठाला एक दृष्टांत सांगते बघा. आता जसं भाऊनी आम्हाला आल्याच्या नंतर मला विचारलं की ताई तुम्ही आता जेवणार आहेत की नंतर, तसंच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. आता गावाचं नाव नाही सांगत, पहिलेच मला बघून सगळेजण, त्यांना वाटत नाही मी कीर्तनकार आहे म्हणून. त्यांनी काय केलं माहिती आहे का, आम्हाला विचारलं ताई तुम्ही जेवणार आता की नंतर. मी त्यांना म्हणलं बाबा मी कीर्तनाच्या अगोदर जेवत नाही, नंतर जेवते. ते म्हणे ठीक आहे. मग असंच कीर्तन चालू होतं. गायनाचार्य मला खुणवले तर मी गायनाचार्याला खुणवले. गुळच नव्हता खाली. मग ते म्हणते ताई गुळ कुठे तुमच्यापाशी आहे का? मी म्हणते महाराज गुळ कुठे तुमच्यापाशी आहे का? मग आम्ही ते जे कमिटीचे मेंबर होते त्यांना म्हणतो दादा गुळ कुठे? तेव्हा ते म्हणे ताई तुम्हीच म्हणलं ना आम्ही जेवणाच्या अगोदर काही घेत नाहीत म्हणून. जे कीर्तनाच्या अगोदर तुम्ही काही खात नाहीत असं म्हणल्या होत्या ना तुम्ही. जे असे लोक कुठं कोणाचा कधी विचार करतील आणि कुठं डोकं लावतील
नाही. विठाल विठाल बघा. आता सांगा कोण होती द्रौपदी? पांडवांची पत्नी. आज तुम्ही ठरवलंय हिला एकटीलाच वर उडू द्यायचं, आपण बोलायचंच नाही, हाय का नाही? पांडवांची पत्नी होती द्रौपदी. असं होतं की पांडवांनी एक असं जगावेगळं महाल तयार केलं होतं. त्यामध्ये फरशी जी आहे ना ती पाण्यासारखी वाटत होती आणि पाणी हे फरशीसारखं वाटत होतं. असं एक जगावेगळं सुंदर महाल पांडवांनी तयार केलं होतं. जेव्हा ते पांडवांनी महाल तयार केलं तेव्हा तिथे दुर्योधन नेमकीच आपली गुरुविद्या संपन्न करून हस्तिनापूर नगरीमध्ये आला होता. आणि आल्याच्या नंतर तो पांडवांच्या त्या महालामध्ये गेला. गेल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आता समोर बाबा पाणी आहे, म्हणून तो आपली काय करतो, धोतर जे होतं ते पितांबर त्याचं ते वरती घोळ धरतो आणि चालायला लागतो. समोर गेल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की आता पाणी संपले आणि फरशी चालू झाली. मग तो काय करतो, आपला धोतराचा घोळ खाली सोडतो आणि चालायला लागतो. चालायला लागल्याच्या नंतर समफलकी या ठिकाणी असं होतं की धोत्राचा घोळ त्याचा काय होतो, पायामध्ये अडकतो आणि पायामध्ये अडकून तो पडतो. तेवढ्यात द्रौपदी तिकडून आपल्या सखींसोबत येत असती आणि ती काय करते, द्रौपदी दुर्योधनाकडे बघते आणि हसते आणि म्हणते, आंधळ्याचं पोरग आंधळच. बरोबर आहे का नाही महाराज? आंधळ्याचं पोरग इकडे लक्ष असू द्या, आंधळच आहे असं म्हणते. बघा एवढंच आहे पण त्याचं सगळं लक्ष कीर्तनात आहे. आंधळ्याचं पोरग आंधळच. माय बापांना आपल्या आई वडिलाला कोणी म्हणल्यावर बोलल्यावर राग येतो का नाही? येतोय का नाही? महिलांना तर जास्त प्रमाणात येते. आमच्या महाराजांना विचारा, येतोय का नाही महाराज? विठाला विठाला महिलांना तर जास्तच येत असते, कारण की महिलांना माहेरची माणसं जास्त आवडतात का नाही? आता एक इंस्टाग्रामला एक जोक होता बघा. ते असं म्हणते की या सासूबाई सारखी आई वडिलांना म्हणत त्या सुनाला टोमणं मारत असते, मी माझ्या मुलाला लय मेहनतीने कष्ट करून पाळलंय, कष्ट करून मोठं केलंय. मग ती उत्तर देते, माया मायने की मला इंस्टाग्राम वरून मागवलंय काय का टेलिग्राम वरून मागवलंय? बरं मला सांगा, आता इंस्टाग्राम वरून माणसं मागवतात का टेलिग्राम वरून मागवतात का मिशो वरून मागवतात? माग कोणी मिशो वगैरे माहितीये का? माहिती. तर ती म्हणते माझ्या आई वडिलांनी का मला का मिशो वरून मागवलंय काय? असो. तसं समफलकी ठिकाणी असं त्याला वाटतं की आपलं आता समोर पाणी आहे म्हणून, आणि तो काय करतो, तिथं पाय अडकतो आणि थापटाक. समफलकी या ठिकाणी त्याला असं वाटतं की आता फरची आहे म्हणून तो काय करतो, तिथं पायामध्ये धोत्रामध्ये पाय अडकतो आणि खाली पडतो. पडल्याच्या नंतर द्रौपदी हसते आणि हसल्याच्या नंतर तो म्हणतो की बाबा आता द्रौपदीने माझा अपमान केलाय, एक दिवस मी द्रौपदीचाही अपमान करेल. आणि असं होतं की एक दिवस पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये काय होते, दूधगती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये पांडव आपलं सर्वस्व पणाला लावतात आणि सर्वस्व हारतात. शेवटी ते त्यालाही पणाला लावतात आणि पांडव स्वतःलाही पणाला लावतात आणि त्यांनाही हारतात. मग ते काय करतात, आपली जी बहुमोल अनमोल संपत्ती आहे द्रौपदी तिला पणाला लावतात आणि तिलाही हारतात. हारल्याच्या नंतर मायबापांनो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, अरे जा त्या द्रौपदीला ओढून घेऊन ये. तेव्हा मायबापा दुःशासन जातो आणि द्रौपदीचे केस पकडून भरसभेमध्ये घेऊन येतो. द्रौपदी पांडवांकडे मदतीच्या नजरेने बघते, पण पांडव काय खाली माना घालतात. पांडवांकडे बघते, पांडव खाली मान घालतात. पितामहाकडे बघते, पितामहाही खाली मान घालतात. प्रजेकडे बघत असते, प्रजाही खाली मान घालते. तेव्हा द्रौपदी माझ्या श्रीकृष्ण भगवंत परमात्म्याच्या धावा चालू करते. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या
सोबतीची लाज राखतात. पांडवांना या गोष्टीचा खूप राग येतो आणि पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये एक महायुद्ध होतं. महायुद्ध झाल्याच्या नंतर सर्व कौरव मारले जातात. एकच कौरव जिवंत असतो आणि तोही मरणावस्थेत असतो, तो म्हणजे दुर्योधन. जेव्हा दुर्योधन मरणावस्थेत असतो तेव्हा तिथे अश्वत्थामा येतो आणि म्हणतो, बाबा तुझं ते राजवैभव बघितलं होतं, तुझा तो थाटमाट बघितला होता आणि तुझी अशी अवस्था कशी काय झाली. तेव्हा दुर्योधन सांगतो, बाबा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का. तेव्हा अश्वत्थामा म्हणतो, नक्कीच करेल, सांग. तेव्हा दुर्योधन म्हणतो, काही नाही, मला पाची पांडवांची शिर कापून माझ्या समोर आण. तेव्हा मायबाबा तो अश्वत्थामा जातो आणि पांडवांच्या पालामध्ये पांडवांच्या जागी कुणीतरी 5 जण झोपलेले असतात, त्यांची शिर कापून घेऊन येतो. घेऊन आल्याच्या नंतर मायबापांनो ते पाची पांडवांच्या जागी झोपलेले 5 हे त्याचे 5 मुलं असतात. तेव्हा द्रौपदी आपली त्यांच्या कक्षामध्ये जाते आणि कक्षामध्ये गेल्याच्या नंतर पाहते तर काय, आपले पाची पांडव मुलांचे तिथं धड होते पण शिर नव्हते. द्रौपदी रडते, आक्रोश करते. तेव्हा मायबापांनो पाची पांडव येतात आणि म्हणतात, ज्यांनी कोणी हे काय केलंय त्यांना मी आज जिवंत सोडणार नाही. अर्जुन उठतो आणि अश्वत्थामाला शोधायला लागतो. अश्वत्थामाला शोधतात आणि द्रौपदीच्या समोर आणतात. आणल्याच्या नंतर अर्जुन द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी सांग मी याचं काय करू, याचे तुकडे तुकडे करून समुद्रात टाकू की याला हत्तीच्या पायाखाली देऊ. काय म्हणले असेल होती द्रौपदी, आपल्या मुलाला जर साधी कोणी चापट मारली तर आपण त्यांना भांडायला जातो की नाही जातो. आणि तिचे तर 5 मुलं मारले होते. द्रौपदी काय म्हणली असेल हो. द्रौपदी म्हणते, स्वामी जर अश्वत्थामाला मारून जर माझी 5 मुलं मला जिवंत मिळत असतील तर तुम्ही अश्वत्थामाला मारा, आणि जर अश्वत्थामाला मारून जर माझी 5 मुले मला जिवंत मिळत नसतील तर तुम्ही अश्वत्थामाला मारू नका. कारण माझे 5 मुलं वारले तरीही मला आधार देण्याकरिता तुम्ही 5 जण आहात, पण तुम्ही जर अश्वत्थामाला मारलं तर अश्वत्थामाच्या आईला आधार देण्याकरिता आता सध्या कुणीही नाही, त्यामुळे तुम्ही अश्वत्थामाला मारू नका. मायबापांना केवढी दया, केवढी क्षमा संतांच्या अंगी असते. दया क्षमा ज्याचे अंगी, संत म्हटलं की संतांच्या अंगी दया आणि क्षमा असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा ज्ञानोबराय मुक्ताबाईला म्हणतात, अगं मुक्ता, संतांच्या अंगी दया आणि क्षमा हे 2च गुण असणं आवश्यक आहे का अजूनही काही असणं आवश्यक आहे. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, दादा त्याबरोबर संताला विरक्त येऊन असणे आवश्यक आहे. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2य चरणात सांगतात. दया विरक्ती तो जाणार, दया विरक्ती तोच जाणार. लोभाचा नाही म्हणणार, लोभाचा नाही म्हणणार. जगी विरक्त तोच जाणार, जगी विरक्त तोच जाणार, जगी विरक्त तोच जाणार. लोभाचा नाही रखुमाई हरि विठोबा रखुमाई, 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 विठोबा
म्हणतात दादा आता सर्व या मिथ्या कल्पना तू मागे सार आणि काय कर ज्ञानाची ताटी उघड आणि तुझ्या पर्णकुटीची ताटी उघड. ज्ञानोबा राय आपल्या ज्ञानाची ताटी उघडतात आणि आपल्या पर्णकुटीची ताटी उघडतात. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की पुढं काय होतं आपल्या हरिपाठासारखे चांगदेव 65 सारखे असे अनेक ग्रंथ असा ज्ञानाचा ज्ञानामृत ठेवा आपल्याला या जगाला मिळाला. हे जगद्गुरु तुकोबा जनाबाई आपल्या मुक्ताबाई अभंगाच्या शेवटच्या चरण. मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या सारा मिथ्या कल्पना मागे सारा हा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
सर्वांचे मी आभार मानते. तुम्ही सर्वजण कीर्तनाला व्यवस्थित बसले, मेन म्हणजे न झोपता बसले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. दादांनी दोघांनी चांगल्या चाल म्हणली त्यांचे आभार, भैरवी म्हणली त्याचेही आभार. तसंच महाराजांचे दादाचं नाव घ्यायचं राहिलं. दादा तुमचाच मुलगा आहे ना, खूप छान तयारी आहे बरं का. बघा आई वडील ज्याचे एवढे परमार्थ प्रेमी असते त्यांचा मुलगा कसा असेल पहा बरं. दादाचे आभार, खूप छान पकवा झाला बरं का दादा. तू धन्य माता पिता, बरोबर आहे का नाही? कारण की दादांनी जेव्हापासून फोन लावला ना तेव्हापासूनच ओळखलं की दादाचं परमार्थ प्रेम किती आणि किती नाही. तर आता ताईचं पण बघितलं, ताईंनी अन्नपूर्णे मातेचा 1 महिन्याचा म्हणजे काय 29 दिवसाचा ना 19 दिवसाचा काय व्रत केलं. म्हणजे परमार्थ प्रेम आहे ना. आता सध्या लोकांना परमार्थ प्रेम कुणाला नकोच वाटले बघा. देवाचं म्हणलं की सध्या मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलच सगळीकडे जिकडे पावा तिकडे. पहिले काय 2G होतं का 1G होतं, नंतर 2G आलं, नंतर आता सध्या जमाना कशाचा चाललाय, मोबाईलचा. परमार्थाकडे जास्त कुणाला एवढी ओढ राहिली नाही. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, सर्वांना वाटायला की आपला मुलगा शिकावा, नोकरी लागावा, पैसा कमवावा. परमार्थाकडे कुणाला असं वाटच न झालंय का. पण आमचं कसं आहे माहिती का, जाऊ दे सगळ्यांच्या समोर सांगत नाही दादा, युट्यूबवाले येतात म्हणून. खाणे पिणे सगळ्यांचं दर्शन घेऊन जाणे, त्यात परत आई वडिलांचे कसं आहे इथं दिलेले एक संस्कार आहेत मायबापांना. ज्यांनी परमार्थ मनातून केला त्यांच्यासाठी परमार्थ सोपाच आहे, आणि ज्यांनी मनातून नाही केला, उगाच करायलाच म्हणून केला, त्याच्यासाठी परमार्थ काय आहे, अवघडच आहे. बाबांचं नाव घ्यायचं राहिलं होतं माझ्याच्यानं, सॉरी बाबा माफ करा. दिनू काका आणि आमच्या जवळचेच महाराज असणारे आमचे पंजाब महाराज, त्यांचंही नाव राहिलं होतं घ्यायचं. दादांचंही नाव नामदेव महाराज. तसंच तुम्ही सर्वांचंही नाव घेते, सर्वांचं. तसे संस्थेतले सर्व विद्यार्थी, तुमचं नाहीच ठेवत हां, तुम्ही त्यांना का घेऊ, तुमचं पण घेते. तसेच संस्थेतले सर्व विद्यार्थी सर्वांचे आभार मानते. आणि आपल्या एकदा भजन घेऊ काय, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.